नाशिकचा कथित आध्यात्मिक गुरु आणि भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे। सिन्नरमध्ये खरातच्या विरोधात फसवणुकीचा एक गंभीर गुन्हा दाखल झालाय। पाहूयात हा गुन्हा नेमका कोणत्या प्रकरणात दाखल झालाय। समतानंतर जगदंबा पतसंस्थेतही बनावट खाती उघडून खरातची बनवाबनवी। 32 खात्यांच्या माध्यमातून 57 लाखांचा व्यवहार। भक्तीचा बाजार मांडून जनतेला लुटणाऱ्या अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय। नाशिकच्या सिन्नर पोलीस स्टेशनमध्ये अशोक खरातसह जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला। कारण खरातनं समता पतसंस्थेप्रमाणे जगदंबा पतसंस्थेमध्येही अनेक बनावट खाती उघडल्याचं समोर आलंय। अशोक खरातनं 32 जणांच्या नावावर जगदंबा पतसंस्थेत खाती उघडली। ज्यांच्या नावावर खाती उघडण्यात आली त्यांना याची साधी कल्पना सुद्धा नव्हती। बनावट कागदपत्रांचा आधार घेत अशोक खरातनं खाती उघडली। या खात्यांमधून आतापर्यंत 57,90,000चे व्यवहार समोर आले आहेत। अशोक खरातनं केवळ भक्तांनाच फसवलं नाही तर आर्थिक संस्थांना हाताशी धरून भ्रष्टाचाराचे इमले बांधल्याचं समोर येत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये पतसंस्थांच्या संचालकांची सुद्धा आता चौकशी होण्याची शक्यता आहे। इतकंच नाही तर जे संबंधित विश्वस्त आहेत त्यांना सुद्धा गजाआड होण्याची वेळ येऊ शकते। समता पतसंस्थेतही अशोक खरातनं खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केल्याचं पुढे आलं होतं। त्यामुळे समता पतसंस्थेप्रमाणे खरात हा जगदंबा पतसंस्थेत सुद्धा काळा पैसा पांढरा करत होता का, असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। जगदंबा माता बिगर शेती ग्रामीण पतसंस्था या पतसंस्थेमध्ये 32 लोकांनी त्यांना माहीत नव्हता त्यांच्या नावावर खरात यांनी अकाउंट ओपन केलेले आहेत। या संदर्भातील संपूर्ण कागदपत्र अहिल्यानगर येथून प्राप्त झालेली होती। त्याच्या आधारावर काल ज्या 32 लोकांनी त्यामध्ये खाते ओपन केलेले आहेत त्यांना समक्ष बोलवलं। त्यांना कुठलीही माहिती नसताना याबाबतचे खाते ओपन केलेले आहेत असे त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहेत। त्या स्टेटमेंटवरून एक गुन्हा हा सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दाखल करण्यात आलेला आहे। समता पतसंस्थेमध्ये रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांच्या नावानं सुद्धा खातं उघडल्याचं समोर आलं होतं। दरम्यान या प्रकरणात त्यांची देखील चौकशी करण्यात आली होती। त्याचप्रमाणे जगदंबा पतसंस्थेतील खातेदारांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे। दरम्यान यानंतर आता संचालक मंडळावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला। ही जी पतसंस्था आहे ती कुंदेवाडीची पतसंस्था आहे, सिन्नरमध्ये येणारी। आणि या बाबतीमध्ये इतर जे लोक आहेत ते साक्षीदार आहेत की ज्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्या खात्यामध्ये आमचे कुठलेही डॉक्युमेंट्स न घेता, आमच्या कुठल्याही सह्या न घेता ते खाते ओपन केलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शनसुद्धा झालेले आहेत। तपासामध्ये किती ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, प्रत्येकाचं खातं कधी ओपन झालेलं आहे, त्या संदर्भातले मेसेजेस कुठं जात होते, या बाबतीमध्ये संपूर्ण चौकशी ही तपासामध्ये केली जाणार आहे। कधी आध्यात्मिक प्रवचनं तर कधी चमत्काराचे दावे करणाऱ्या खरातचे आर्थिक धागेदोरे समोर येत आहेत। 32 बनावट खात्यांच्या या गुंतागुंतीच्या जाळ्यात पोलीस आता किती खोलवर जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।